नमस्कार राजू. तुम्ही कधी ना कधी एक प्रोडक्ट तुम्ही ऐकला तरी असेल जो शेती करताय, आणि तुम्ही कधी ते ना कधी सोडला तरी असेल. मायक्रोरायझा वेगवेगळ्या कंपनीचे येतात, तुम्ही सोडलाच असेल. तर याचे जे वापर आहेत ना मित्रांनो, एकदम चुकीचे, किंवा 90% शेतकऱ्यांना याचा वापरच माहित नाही. काय वापर आहे, मी जर तुम्हाला साधा विचारलं तर 90% शेतकऱ्यांना विचारलं की याचा वापर काय, तर ते सांगतील मुळा वाढवायचा. चुकीचं एकदम. मग हे करतं काय, एक थोडक्यात सांगतो. आता हे कांदा उपटलेला आहे मी, तुम्हाला लगेच पिक्चर क्लिअर होऊन जाईल. काही काही शेतकरी असे आहेत की ते शेणाच्या पाण्यामध्ये टाकतात, कोणी गुळाच्या पाण्यामध्ये टाकतं, कोणी बेसन पिठाच्या पाण्यामध्ये टाकतं. हे सांगितल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच भेटून जातील. ही मायक्रोरायझा जी आहे ना महाराज, ही एक बुरशी आहे, फंगी. ही फक्त आणि फक्त मुळांवर जगते, बस. इथे जे बनवले ना, इथे मुळाने आहेत का, इथे बनवलीची प्रोसेस काय माहितीये का, गाजराची रूट्स राहतात ना, त्याच्यावर तो मायक्रोरायझा डेव्हलप करता, त्याचा चुरा करता. चुरा केल्यानंतर हे इथे साखरे आपल्या ग्लुकोजच्या पावडर सोबत, डेक्टोज सोबत इथे टाकून आपल्याला दिलं जातं. याच्यामध्ये बी मुळा आहे, त्याच्यावर तो जगतो. तर साधी केमिस्ट्री ही फक्त मुळांबरोबर सिम्बायोटिक रिलेशन, म्हणजे त्याचा मैत्रीचं नातं घेऊन ही जगत असते महाराज. तर मग तुम्ही शेणखत मध्ये टाकून काय उपयोग आहे? शेणखत मध्ये वाढेल का ते? नाही. कुठल्या बेसनपीठ मध्ये नाही वाढणार, गुळात नाही वाढणार. मग इथे सोडायचे कधी, सोडायचं कसं, वापरायचे कसे, आणि याचं काम काय? तर याचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे मित्रांनो, हे एक जाळं तयार करतं, इथे जगतं, आणि इथून एक जाळं नेटवर्क तयार करतं त्याचं वालं. जसं जिओचं नेटवर्क आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी रेंज, इथून तिथे तिथून तिथे. त्याच्या 700 पट, मुळाच्या 700 पट ती बुरशी जमिनीत वाढते याला लागून, आणि जमिनीमधले अन्न जे असतील, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश उचलून द्यायचं काम करते, पाणी आणून द्यायचं काम करते. एवढं भारी काम ह्या मायक्रोरायझाच्या मुळांसाठी असतं. म्हणून मायक्रोरायझा दिलं जातं. मायक्रोरायझामुळे मुळांची वाढ होत नाही. मायक्रोरायझा जे आहे ही एक बुरशी असून ती त्याचे एक नेटवर्क तयार करून झाडांना अन्नद्रव्य प्रोव्हाइड करायचं काम करते. एवढं साधं काम आहे. याला वापरताना काळजी एक घ्यायची, कुठल्या केमिकल फर्टिलायझर सोबत वापरायचं नाही, केमिकल वापरलेल्या पेट्रोल पंपासोबत वापरायचं नाही, हे डेड होऊन जातात. असं एक साधं आहे. तर नक्की वापरा. वापरताना फक्त हे वैयक्तिक कंडिशन तुम्ही समजून घेतली असेल तर मला बाकीच्या गोष्टी काही सांगायची गरज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.